नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भैरवी चिडून बाहेर थांबलेली असते. तिथे अनिश येतो आणि तो भैरवीला म्हणतो, भैरवी तू पण छान गिफ्ट्स आणले होते मुलांसाठी. अगं संयमीला तर कधीपासून लॅपटॉप हवा होता. माझ्या नाही लक्षात राहिलं, पण तुझ्या चांगलं लक्षात राहिलं. भैरवी म्हणते, त्याचं काय कोणाला पडलीये का अनिश? तुझ्या बाबांना तसंही नाही तरी नेहमीच माझ्यापेक्षा वरचढ दिसायचं असतं. अनिश यावरती हसतो. भैरवी म्हणते, काय झालं हसायला? अनिश म्हणतो, काही नाही ग, मला पण आधी असंच वाटायचं. पुढे तो म्हणतो, पर जाऊ दे, चल आपण ना कॉफी प्यायला जाऊया. भैरवी म्हणते, नाही नको, माझं डोकं दुखतंय, माझी इच्छा नाहीये. अनिश म्हणतो, अगं म्हणूनच तर मी म्हणतोय की आपण कॉफी प्यायला जाऊयात. तुझं डोकं दुखायचं थांबेल आणि तुला बरं सुद्धा वाटेल. दे माझ्याकडे चावी. असं म्हणत तो कारची चावी घेतो आणि त्यानंतर पुढे हे दोघ जण तिथून जातात. त्यानंतर देसाई हे बाहेरून येतात. समोर त्यांना प्रभूबाई भेटतात. प्रभूबाई म्हणतात की पार्टी मस्त होती हा. देसाई म्हणतात की हो ना, शेवटी माझगावकरांनी दाखवूनच दिलं की कमी पैशामध्ये सुद्धा खूप मज्जा करता येते. आजच्या पिढीनं हे शिकायला हवं. प्रभूबाई म्हणतात की चक्क तुम्ही माझगावकरांबद्दल असं बोलताय, कमालच आहे बाई. देसाई म्हणतात की कसं असतं, देवाने एखाद्याला 56 वाईट गुण दिले ना की एक गुण तो चांगला देतो. प्रभूबाई म्हणतात की ते जाऊ द्या, मला एक सांगा, ते बड्डे पार्टीचं डेकोरेशन काढलं का हो? देसाई म्हणतात की नाही, आला असेल तिकडे माणूस काढायला. का बरं? प्रभूबाई म्हणतात की अहो माझी मुलगी येते प्रिया अमेरिकेहून. देसाई खुश होतात आणि म्हणतात, काय सांगता, प्रिया येते? खूप दिवसांनी येत असेल ना? प्रभूबाई म्हणतात की हो, चक्क 2 वर्षांनी येते. तेच म्हटलं की तिची जरा स्वागताची पार्टी तिथे करावी. ते डेकोरेशन असलं तर बरं होईल. मित्रांनो, आता ह्या प्रभूबाईला त्याच डेकोरेशनमध्ये तिच्या मुलीची पार्टी ही उरकून घ्यायची असते. देसाई म्हणतात की अहो तुमची मुलगी अमेरिकेहून येते, तिला हे असलं साधं डेकोरेशन आवडणार आहे का? प्रभूबाई म्हणतात की अहो माझी मुलगी खूप शहाणी आहे हो, मी जे काही करेल ना ते तिला सगळं आवडतं. देसाई म्हणतात की वा वा, परदेशात राहून सुद्धा ती आपली संस्कृती जपते, हे पाहिल्यावरती फारच छान वाटतंय. प्रभूबाई म्हणतात की हो ना, मला सांगा की खरंच ते डेकोरेशन काढलं असेल का हो आत्ता? देसाई म्हणतात की नाही, आत्ताच तो एक माणूस गेलाय, जा बघा. प्रभूबाई खुश होतात आणि म्हणतात, हो का, मी आलीच त्याला विचारून, हा थँक्यू बाय, असं म्हणून प्रभूबाई तिथून जातात. देसाई म्हणतात की कमाले बाबा ह्या बाईची, स्वतःच्या मुलीच्या स्वागताला कष्ट करायची पण तयारी नाही ह्या बाईची, अवघड आहे हो. त्यानंतर संयमी शैफाली मावशी असा आवाज देत आतमध्ये येते. ती पिशवीमधून एक डब्बा काढते आणि तो शैफालीला देते. शैफाली म्हणते, काय यात? संयमी म्हणते, अगं आपण केलेला केक आहे. रियांश पुढे येतो आणि तो म्हणतो, मग आवडला का केक? संयमी म्हणते, हो आवडला ना, असं म्हणत बसते आणि म्हणते, पण काय उपयोग? रियांश म्हणतो, का, काय झालं? संयमी म्हणते की केक मेकिंग इज माय थिंग, पण पाहिले ना सगळे फुटेज ते घेऊन गेले. रियांश म्हणतो, तरीच म्हटलं अजून आजोबांचा विषय कसा नाही निघाला. संयमी म्हणते, का नको काही बोलू, सगळं त्यांनाच करायचं असतं. मला तर असं वाटतं माझं काहीच राहणार नाहीये, माझी कोणालाच गरज नाहीये. शैफाली तिला समजावत म्हणते, अगं असं काही नाहीये तुला वाटतं तसं. तर रियांश विषय बदलतच म्हणतो की ऐक ना, यामध्ये अजून काय सांग ना मला पिशवीमध्ये. संयमी म्हणते की त्यांनी सांगितलं होतं की त्या प्यारेलाला प्रसाद आणि केक घेऊन जा. रियांश म्हणतो, चल मग मी पण येतो तुझ्यासोबत. संयमी म्हणते, ठीक आहे चालेल, असं म्हणत ती पण जायला लागते. तर शैफाली म्हणते की ऐक ना संयमी, मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. संयमी म्हणते, हा बोल ना मावशी. शैफाली म्हणते, अगं ती एंट्रन्स एक्झाम आहे ना, त्याची डेट डिक्लेअर झाली. इरायशांची आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यावी लागणार आहे. संयमी म्हणते, अगं शैफाली मावशी, इराचा जरा प्रॉब्लेमच आहे मॅथचा. आम्ही दुबईला होतो ना त्यावेळेस आहे ना, तिला मॅथ सब्जेक्ट होता, पण ती ऑप्शन म्हणून दुसरा सब्जेक्ट घ्यायची. तिला ना त्या मॅथमधलं एवढं काही जमत नाही गं, आता कसं होईल? शैफाली म्हणते, तू काळजी करू नकोस गं, मी आहे ना, मी घेईल तिची तयारी करून. तर संयमी म्हणते, तुला जमेल ना नक्की? कारण तुझं स्कूल परत घरी येऊन एवढं सगळं काम करणं तुला होईल का मॅनेज? शैफाली म्हणते की होईल ग मॅनेज, एंट्रन्स एक्झाम होईपर्यंत ना इराला माझ्याकडे पाठव, मी तिचा अभ्यास घेईल. पुढे संयमी आणि रियांश हे दोघं जण प्यारेलालला केक आणि प्रसाद द्यायला जातात. खाली आल्यावरती संयमी प्यारेलालला आवाज देते, पण प्यारेलालचा काही रिस्पॉन्स येत नाही. संयमी म्हणते, आता हा प्यारेलाल कुठे गेला? रियांश म्हणतो, थांब मी बघतोय. संयमी म्हणते, जाऊ दे सोड, मी नंतर येते, असं म्हणत ती मागे वळणार तेवढ्यात तिला ही प्रभूबाईची मुलगी प्रिया, ती तिला येऊन धडकते. त्यामुळं संयमीच्या हातातला केक खाली पडतो. आता ही प्रिया आलेली असती अमेरिकन, फुल मॉडर्न आणि फुल घमंडी. संयमी म्हणते, पाहून नाही चालतायत का मॅनरलेस? प्रिया म्हणते, हो, मग तुला नाही पाहून चालता येत का? गार्डन असल्यासारखी बॉयफ्रेंड सोबत काय फिरतेस? संयमी चिडते आणि म्हणते, फर्स्ट ऑफ ऑल तो माझा बॉयफ्रेंड नाहीये. प्रिया म्हणते, ओ मग लेट मी गेस, सिच्युएशनशिपमध्ये आहात का? संयमी म्हणते की दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. केक खाली पडलाय ना तो बघा, दी स्टुपिड. प्रिया म्हणते की ओ सोन्याचा होता का केक?
संयमी म्हणते की नाही, पण त्यापेक्षा जास्त प्रिशियस होता. प्रिया म्हणते की लेट मी अ गेट्स, 100 रुपीजचा असणार. ॲम अ राईट? तुमच्यासारखे हे मिडल क्लास लोक ना, ह्यांना 100 रुपीज पण खूप जास्त वाटतात. टिपिकल मिडल क्लास काकूबाई कुठची, असं म्हणून ती तिला हिनवते. रियांश म्हणतो, एक्सक्यूज मी, हा काय बोलायचा टोन आहे? समोरच्या सोबत कसं बोलावं हे कळत नाही का? प्रिया पुढे येते आणि ती म्हणते की ओ हो, तुला राग आला का? गुड, आय लाईक दिस. पण बडी, जरा स्मार्ट मुलगी तरी शोधायची होतीस ना. तेवढे तिथे प्रभूबाई येतात आणि त्या प्रियाला आवाज देतात. प्रिया तिच्या आईला पाहून खुश होते. प्रभूबाई म्हणतात की काय अगं प्रिया, हे काय, मी तुला आत्ता एअरपोर्टवर घ्यायलाच निघाले होते, तू आलीस पण? प्रिया म्हणते की अगं मम्मा, माझी फ्लाईट लवकर आली ना, म्हटलं चला सरप्राईज देऊया, म्हणून मी तुला न सांगता डायरेक्ट इकडे निघूनच आले. प्रभूबाई म्हणतात की चांगलं केलं, पण अगं हे काय, तू किती बारीक झालीयस अगं, व्हिडिओ कॉलमध्ये हे असलं दिसून येत नाही ग. त्या अमेरिकेमध्ये काही खातीस की नाही, का परत तुझं डाएट चालू केलं? प्रिया म्हणते, अगं मम्मा, डाएट जरी चालू असलं माझं तरी आता त्याचा काय उपयोग आहे का सांग मला. प्रभूबाई म्हणतात की आता कशी बोललीस, आता बघ मी तुला कसं चमचमीत खाऊ पिऊ घालते आणि चांगलं जाड करून सोडते की नाही, चल घरी. प्रिया म्हणते की मम्मा, हे दोघं जण कोण आहेत ग, 75चे हिरो हिरोईन्स? प्रभूबाई म्हणतात की जाऊ दे त्यांचं, एवढं काय, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, तू घरी चल, आपल्याला खूप मज्जा करायची. असं म्हणत ह्या दोघी जणी तिथून जातात. तर इकडे अशोक मामा फार थकलेले असतात, त्यांचं अंग देखील दुखत असतं. तेवढ्यात तिथे ईशान येतो आणि तो म्हणतो की आजोबा चला, आपण ना बिझनेसचा गेम खेळूया. असं म्हणत तो बसतो आणि अशोक मामांना तो बिझनेसचा गेम सांगू लागतो. अशोक मामा म्हणतात की ऐक ना, आता नको खेळूया आपण, आता ना मी जरा पडतो. तर ईशान म्हणतो, आजोबा तुम्हीच म्हणता ना असं संध्याकाळी झोपू नये. अशोक मामा म्हणतात, हो रे, पण मी जरा थकलोय ना, मी थोड्या वेळ पडतो आणि लगेच उठतो. तू ना देवाचा दिवा लाव, मी इथूनच नमस्कार करतो. असं म्हणत अशोक मामा सोफ्यावरती झोपतात. तर ईशान हा देवासमोर दिवा लावतो. त्यानंतर इकडे अनिश आणि भैरवी हे दोघं जण कॉफी प्यायला आलेले असतात. भैरवी म्हणते की अनिश, तुला ना माहिती आहे ना की तू काही लपून ठेवू शकत नाही, तुझ्या चेहऱ्यावरती सर्व काही दिसतं. काय झालं अनिश, तू कशाला मला इथं बोलवलंयस कॉफी प्यायला? अनिश पुढे येतो आणि तो म्हणतो की सॉरी भैरवी. भैरवी म्हणते का? अनिश म्हणतो की काय, माझ्या बाबांमुळं ना तुझा प्लॅन जरा गडबडलास. भैरवी म्हणते सवय झाली मला, तसंही तुझ्या बाबांमुळे ना माझे बरेचसे प्लॅन हे गडबडलेलेच आहेत. अनिश म्हणतो काय? भैरवी म्हणते ते काही नाही, जाऊ दे सोड. अनिश म्हणतो की अगं भैरवी, माझे बाबा वाईट नाही आहेत, फक्त त्यांच्या पद्धती आहेत ना त्या चुकीच्या आहेत, आपल्याला न पटण्यासारख्या आहेत, पण म्हणून त्यांचे हेतू मात्र काही चुकीचे नसतात. भैरवी म्हणते की हे बघ अनिश, एखादा पहिलीतला मुलगा तो जर म्हटला की त्याला गणित चांगलं येतं म्हणून आपण लगेच त्याला 10वीच्या परीक्षेला बसवत नाही ना. किंवा एखादी 100 वर्षाची आजी जर मला म्हटली की आता तू मिक्सरवर नको वाटू, ते काय मोठं असतं ना पाटावर वंटा, त्यावर वाट, तर ते शक्य आहे का, प्रॅक्टिकल आहे का सांग. अनिश म्हणतो नाही पण. भैरवी त्याला अडवतच म्हणते की एक्झॅक्टली, मला तुला हेच सांगायचंय की मी म्हणतच नाही तुझे बाबा चुकीचे आहेत, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुझे बाबा जो विचार करतायत ना तो प्रॅक्टिकल नाहीये. अरे तूच बघ ना, आता मुलांची शिक्षण आहेत, 10-12 वर्ष ते नोकरी करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च हे ते भागवणार आहेत का? मुलांना जे काही हवं आहे ते त्यांना देणार आहेत का? प्रश्न आत्ताच नाहीये, पुढचे 20 वर्ष ते मुलांना कसे सांभाळणार आहेत? बाकी हे सगळं सोड, मला फक्त एवढं सांग की आता त्यांच्याकडे एवढे 20 वर्ष तरी आहेत का, याची खात्री आहे का तुला? असं म्हटल्यावरती अनिश मात्र विचारातच पडतो. तर इकडे अशोक मामांची तब्येत मात्र बिघडलेली असते. त्यांना ठसका लागतो, ते कसेबसे उठतात आणि पाणी पितात आणि परत सोफ्यावर येऊन चादर घेऊन झोपतात. तर इकडे संयमी त्या प्रियाचा विचार करत बसलेली असते. ती जे काही बोललेली असते की टिपिकल गंगूबाई मिडल क्लास, त्या गोष्टीचा विचार करून ती त्रागा करत असते. तर इकडे भैरवीला सुद्धा झोप लागत नसते. अनिश जे काही बोलला किंवा आतापर्यंत अनिशने त्याच्याच वडिलांची बाजू घेतली हे आठवून ती उठून बसते. ती मनातच स्वतःशी म्हणते की मी अनिशला ओळखायला चूक केली. मला वाटलं होतं अनिश आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडणेत म्हटल्यावरती तो त्यांचा रागराग करत असेल, पण असं काहीच नाहीये. त्याला त्याच्या वडिलांविषयी आपुलकी आहे. आता मला माझा राग दाखवून चालणार नाही, कारण हे जर अनिशला कळालं ना तर तो कधीच माझ्या बाजूने येणार नाही. त्यासाठी काही करून मला ना हा राग माझा इथेच लपवावा लागणार आहे आणि त्याच्या वडिलांविषयी मला आपुलकी आहे, काळजी वाटते असं दाखवून त्याला माझ्या बाजूने घ्यायला हवं, तरच तो मला हेल्प करेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामांची तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांना सकाळी जागच येत नाही. त्यांचा फोन देखील वाजतो, पण फोनच्या आवाजाने सुद्धा अशोक मामांना जाग येत नाही. तेवढ्यात तिथे ईशान येतो. तो अशोक मामांना आवाज देत म्हणतो की आजोबा तुमचा फोन. पण अशोक मामा मात्र उठत नाही. पुढे ईशान म्हणतो की मीच रिसीव्ह करतो फोन. असं म्हणत तो अशोक मामांचा फोन रिसीव्ह करतो. तर इकडून अशोक मामांच्या ऑफिसमधून त्यांच्या साहेबांनी फोन केलेला असतो.
त्यांचे साहेब म्हणतात की ओ माझगावकर, अहो आज तुम्ही ऑफिसला येणार आहेत की नाही. तेच ईशान रिपीट करतो आणि मोठ्या आवाजात अशोक मामांना म्हणतो की ओ माझगावकर, तुम्ही आज ऑफिसला येणार आहेत की नाही. अशोक मामा अर्धवट झोपेतून उठत म्हणतात की हां साहेब, आज तुम्ही ना फार गोंडस दिसतायत. ईशान तेच परत तिकडे रिपीट करून सांगतो की साहेब, तुम्ही फार गोंडस दिसतायत. तिकडून साहेब चिडूनच म्हणतात की ओ माझगावकर, तुम्ही काय बोलतायत, कालची उतरली नाही का तुमची. अशोक मामा म्हणतात की नाही नाही, झाली माझी झोप झालीये. तर हे सगळं रिपीट ईशा तिकडे साहेबांना करतो. तिकडून साहेब म्हणतात, अहो मग तुम्हाला ऑफिसला येता येत नाही का, त्यासाठी मलाच फोन करावा लागतो का. हे बघा, काल मीटिंग असताना सुद्धा तुम्ही आला नाहीत. आज तरी कामावरती वेळेवर या, नाहीतर ना मला काहीतरी याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल. असं म्हटल्यावरती अशोक मामा उठूनच बसतात. ईशान पुढे येतो, तो यावरती थोडा विचार करतो आणि फोन खाली ठेवतो. पाठीमागे वळून पाहतो तर अशोक मामा पुन्हा झोपतात. ईशान म्हणतो, आजोबा अहो उठा ना. असं म्हणत तो अशोक मामांना हात लावतो उठवायला. तर अशोक मामांचं अंग गरम लागतं. ईशान म्हणतो, अरे बापरे, आजोबांना तर खूप ताप आहे. असं म्हणत ईशान इराला सांगायला आतमध्ये जातो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.